इकडे सांगतोय की मी माझ्या घरात बाप म्हणून ज्या गोष्टी करतो त्याच गोष्टी इकडे सुद्धा केल्या पाहिजेत, तरच निकी वटणीवरती येईल, असं इकडे तो या दोघांना समजावतोय। चला तर बघूयात नेमकं काय डिस्कशन आहे। तर इकडे हे तिघेजण बसलेले असतात आणि पॅडी सांगतो की मी माझ्या घरात मी सक्त सांगितलं आहे, जर काम नाही केलं जेवण नाही मिळणार, हे गोष्ट जर केली ना तरच ती काम करायला मंजुरी देईल, म्हणजे निकी काम करेल। कारण सूरजने दिलेल्या निकषानुसार मी नॉमिनेट होत नाही, कारण ते निकषच नव्हते, असं इकडे निकीचं स्पष्ट म्हणणं असतं। पण त्यावेळेस घरातले काहीच बोलले नाहीत आणि पॅडी दादा देखील तिला समजावताना म्हणले की तू जर काम केलं नाही तर तुला घरातलं राशन मिळणार नाही, काहीही तू खायचं नाही, किंवा जर वॉशरूम साफ केलं नाहीस तर तुला तेही यूज करता येणार नाही। आणि हा घरचा मुद्दा हा बरोबर होता, त्याच्यामुळे निकीला सुद्धा आपण असंच करूया, तिला जेवण द्यायचं नाही, ते यूज करून द्यायचं नाही। तर वैभव सांगतो ज्या पद्धतीने तिने आर्याला जेवण दिलं नाही तीच गोष्ट मला तुमच्या बाबतीत ऐकून घ्यायची नाही, त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो बरोबर नाही की तिला राशन द्यायचं नाही। तर ते सांगतात की मी तिच्यासारखं नाही आहे करत की जेवण वगैरे किती केलं हे बघितलं, ती गोष्ट वेगळी आहे, पण ही जी गोष्ट आहे की कामच करणार नाही मी त्याच्याबद्दल बोलतोय। तिनं केलेली गोष्ट आणि मी जी करतोय ती गोष्ट, या दोन्ही गोष्टी डिफरंट आहेत। तर तिनं केलंय तर आपल्यात फरकच काय, असं इकडे वैभव सांगत असतो। तर आर्या म्हणते की ती हे सगळं मुद्दाम करते, दाखवण्यासाठी करते, तर करू दे। तर ते पॅडी सांगतो की नाही, ज्या वेळेस ती असं वागेल मला हे सहन होणार नाही, नाहीतर आपण एक काम करू की सरळ तिला बॉयकॉट करू, म्हणजे तिलाही कोणता मुद्दा द्यायचा नाही आणि कोणत्या तिच्या मुद्द्यावरती आपण बोलायचं देखील नाही, म्हणजे पूर्णपणे इग्नोर करून टाकायचं, घरात ती आहे की नाही असंच समजून जायचं आणि असंच आपण ही वागू, असं इकडे या तिघांचं डिस्कशनमधून एक फायनल निर्णय निघालेला आहे। तर तुम्हाला निकीचं वागणं पटतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।